एकदम स्लो, एकदम स्लो। सामने से क्या? साइड डाला क्या? स्टार्ट। स्टार्ट। प्रॉपर मूवमेंट, एकदम स्लो, एकदम स्लो, एकदम स्लो, एकदम स्लो, एकदम स्लो, एकदम स्लो। हाथ को जाओ। येणारी जी पोलीस भरती चालू जी 22-23 2022 आणि 23ची असल्या कारणाने माझं वय 33 वर्ष 6 महिने, तरी मला एक संधी भेटत नाही 22-23ची असल्या कारणाने। शासनातून जी आर होता 3 मार्च 2023चा, त्याच्या कालावधी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मर्यादित होता। शासनाच्या काही कारणास्तव पोलीस भरती प्रक्रिया 3 महिने पुढे ढकलून सने मार्चमध्ये निघाली। तरी शासनाला कळकळीची विनंती की 15 मार्चपर्यंत शासनाने जो 3 मार्च 2023चा जो जी आर आहे त्याची वैधता आपलं 30 एप्रिल 2024 पर्यंत वाढवून सने जे युवक आहे जे वंचित आहे पोलीस भरतीपासून त्यांना एक संधी देण्यात आली। कळकळीची विनंती। तुमचं नाव सांगा आणि नमस्कार, मी पूजा राजेंद्र तावडे। मी बऱ्याच दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करते। इथे बरेच मुली आहेत, मुलं आहेत, खूप सारे कष्ट आहेत आणि यांच्या कष्टाला फळ येण्याचा आमचा प्रयत्न असतो। शासनाकडे आमची एकच मागणी आहे की येणाऱ्या बऱ्याच दिवसांपासून किंवा वर्षांपासून ही पोलीस भरती येत असते आणि एवढे सारे कष्ट करत असताना मुलींची संख्या ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये वाढवली गेली पाहिजे। कुठेतरी आपण मुलींची संख्या वाढवली गेली पाहिजे आणि बाकी इतर जे प्रश्न आहेत जसे की मुलींच्या फीचा प्रश्न असेल तर ह्या फीमध्ये कुठेतरी सवलत वगैरे मिळाली पाहिजे, अशीच आमची येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे किंवा आमदार खासदारांकडे मागणी असेल। लोकप्रतिनिधी आमच्याकडे फक्त मतदान घ्यायलाच येतात, त्याच्यानंतर ते 5 वर्ष काही कुठल्या पद्धतीने दिसत नाही। आता या स्टेडियममध्ये हजारो मुलं प्रॅक्टिस करतात। या स्टेडियमची इतकी घाण परिस्थिती आहे की प्रत्येक मुलाला सिंपेन आहे, प्रत्येक मुलाला पायाचा प्रॉब्लेम आहे, कोणी साधं पाणीसुद्धा मारत नाही। नगरपालिका आहे, शहरामध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहे, प्रशासन आहे, पण कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही। फक्त मतदान मागायला हे 5 वर्ष देता आणि हे करू ते करू आश्वासनं देऊन चालले जातात। एवढे पेपर फुटी होते, आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला आहे त्या गोष्टीचा, अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आणि जो जलसंपदाचा पेपर पोरांनी अक्षरशः कॉपी पकडून दिल्यानंतर राज्य सरकारचं काही कारवाई करू नये शकत त्यावर, तर मग ही शासन पद्धती कोणत्या कामाची पद्धत चालू आहे हे याचं जर उत्तर मला मिळालं तर बऱ्यापैकी चांगलं होईल। आणि जे वयवाढी आहे तरुण मुलांनी करोना काळात आपण 2 वर्ष ते लोटले गेले, पोरांची ही परिस्थिती सर्व सरकारने लक्षात घेऊन 2 वर्ष वयवाढी माझ्या मते तरी करून द्यायला हवी आणि त्यांना शेवटचा चान्स द्यायला हवा, कारण हा चान्स आहे ना खूप जणांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतो। याची दखल राज्य शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर त्या निर्णयाला मंजुरी द्यावी अशी विनंती करतो। राजेंद्र कासार। राजस्थान सरकारने एक असं नियम काढला आहे, 120 रुपये भरल्यामुळं वर्षभर तुम्ही स्पर्धा परीक्षा कुठली देऊ शकता। महाराष्ट्र सरकारने तशी एक अट आणली पाहिजे, 120 किंवा 150 रुपये भरून वर्षभर स्पर्धा परीक्षा देण्यात यावी। आता सध्या होतकरू मुलं असल्यामुळे 1000 रुपये भरून एकच एक्झाम दिली जाते, तर त्यात शासनाने काहीतरी शिथिल करणं यावेळेस राजस्थान सरकारने जे वयवाढी संदर्भात यूपी आहे, राजस्थान, MP, उत्तराखंड आहे, आसाम यांनीच प्रत्येक राज्य सरकारने 4-4 वर्ष वय वाढून देण्यात आली, तर राज्य सरकारने फक्त 2च वर्ष वय वाढ दिली, तर त्यात त्यांनी वय वाढून देण्यात यावी। आणि 120 रुपये जसं राजस्थानने वर्षभर फी दिलेली आहे, सूट दिली, तसं राज्य सरकारने बी काहीतरी आम्हाला सूट दिली पाहिजे, कारण की आमचे सगळे वाईवडील शेतकरी असल्यामुळे आमची पैशाची खूप भेडसाळ होती। आम्ही डे नाईट काम करून ग्राउंड करून अभ्यास करतो, तिथं कुठेतरी त्यांचा विचार झाला पाहिजे राज्य सरकारकडनं, एवढं सांगणं। नाही तो नाव संपेल मग तो नाव सांगा ना। माझं नाव दर्शन गजानन पवार। आम्ही शेळके सरांकडे गेल्या 2-3 वर्षापासून प्रॅक्टिस करतो। मागच्या भरतीमध्ये जसं डबल फॉर्म भरण्याचा विषय नव्हता, म्हणजे सगळ्यांनी एकच सिंगल फॉर्म कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईसाठी सिंगल, ड्रायव्हरसाठी सिंगल, SRPFसाठी सिंगल टाकायची शासनाने अट घातलेली होती, पण काही मुलांनी ते डबल फॉर्म भरलेत। पण ह्या भरतीला ते आधार कार्ड नंबर आधी टाकावा लागतो, त्याच्यावरनं आपल्याला सिंगलच फॉर्म भरता येतो।
तर शासनाला एवढी विनंती की आम्ही मागच्या टाईमला इमानदारीमध्ये फॉर्म भरले, त्याच्यामुळे आम्ही आमचे तो चान्स ती संधी आमची गेली, पण ह्या भरतीला त्याची दखल घेण्यात येईल.